दया, बापूजींनी तुला पण काही सांगितलं नाही? नाही टपूचे पप्पा. हा टप्पू, तुला माहित आहे बापूजी कुठे गेले आहेत? नाही. बापूजी असे न सांगता कधी कुठे जात नाहीत, आज असं का केलं? टप्पू, बापूजी आज काही टेन्शन मध्ये होते का? नाही पप्पा. टपूचे पप्पा, असं होऊ शकतं की बापूजींनी घरी कुठे चिठ्ठी ठेवली असेल. आजोबा चिठ्ठी? काय झालं पप्पा? ते मी सगळं तुला नंतर सांगतो. तू एक काम कर, आपल्या खोलीत जा आणि बघ बापूजींनी काही चिठ्ठी तर ठेवली नाही आहे ना. जा जा, तू बेडरूम मध्ये बघ, मी इथे बघतो. पप्पा पप्पा, तिकडे नाही आहे चिठ्ठी. मिळाली चिठ्ठी, मिळाली मिळाली मिळाली. अरे, ही तर इंग्रजीत आहे. बापूजींनी चिठ्ठी इंग्रजीत का लिहिली? मला काय जरा बघ ना भिडे, काय लिहिलं आहे. हो, कंप्लेंट लेटर. हे तर कंप्लेंट लेटर आहे टप्पूच्या शाळेतून. टप्पू, तू आम्हाला सांगितलं नाहीस बाळा. मी एक मिनिट. अहो भिडे अंकल, हे तर 2 वर्ष जुनं लेटर आहे. हे बघा. बापूजींनी ना कोणाला काही सांगितलं ना चिठ्ठी ठेवली, आणि भिडेकडून 1 लाख रुपये घेऊन कुठे गेले असतील? माहित नाही. कोणाला फोन करताय? फायर ब्रिगेडला. बापूजी तिथे का जातील? अगं, मेहता साहेबांना फोन करतोय. हा बोल जेठालाल. मेहता साहेब, एक खूप मोठं संकट आलं आहे. आता काय झालं बाबा जेठालाल, काय झालं? हा भिडे बोलतोय की बापूजींनी त्याच्याकडून पैसे घेतले आहेत. अरे मग जेठालाल घरातून निघताना पैसे घ्यायला विसरले असतील, म्हणून भिडेकडून घेतले असतील. नाही, मंदिराच्या दानपेटीत टाकायला 10-20 रुपये नाही घेतले आहेत, पूर्ण 1 लाख रुपये घेतले आहेत. 1 लाख? असं भिडे बोलतोय. म्हणजे मी दिलेत बाबा जेठालाल. अरे हो बाबा. अच्छा मेहता साहेब, बापूजी ते 1 लाख रुपये घेऊन कोणाला न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. जेठालाल, तू 1 मिनिट भिडेला फोन दे बघू. हो, मी फोन स्पीकरवर करतो, तुम्ही बोला 1 मिनिट. हो, स्पीकरवर आहे, बोला. हो भिडे. अरे बाबा भिडे, बापूजीने तुझ्याकडून 1 लाख रुपये मागितले किंवा 1 लाख रुपये घेतले तर जेठालालला तू सांगायचंस ना, किंवा विचारायचंस तू. मग मेहता साहेब, पण बापूजींनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की ही गोष्ट मी कोणालाच सांगू नये. अच्छा 1 मिनिट. तू मला फोन करून जी कहाणी ऐकवलीस की तुझ्या मित्रांचे बाबा तुझ्याकडे पैसे मागतायत, ती सगळी कहाणी हीच होती का? तू बापूजींच्या बाबतीत इनडायरेक्टली विचारत होतास? हो मेहता साहेब. हो. मेहता साहेब, काय वाटतंय, बापूजी इतके सारे पैसे घेऊन कुठे गेले असतील? जेठालाल, जर बापूजींनी 1 लाख रुपये भिडेकडून घेतले असतील तर याचा अर्थ ते कोणत्या तरी संकटात आहे. बिचारे बापूजी संकटात आहेत आणि आपल्याला माहितही नाही. अरे बाबा, पैसे देण्याआधी तुम्हाला सांगितलं का नाही? कमाल आहे, काय संकट आहे. बापूजी न सांगण्याचं वचन घेतात आणि मुलगा रागावतो. मग रागावणारच ना, बापूजी हरवले आहेत बाबा. मला थोडी आधी माहित होतं जेठालाल की असं काही होणार आहे म्हणून. अरे एक मिनिट जेठालाल, भिडे शांत व्हा बाबा. काय करताय तुम्ही? जेठालाल जरा माझा ऐक. तू बापूजींच्या मित्रांना फोन करून विचारलंस? नाही. मग सगळ्यात आधी तू बापूजींच्या सगळ्या मित्रांना फोन कर आणि विचार की ते त्यांच्याकडे तर नाही ना गेलेत. हो, बरोबर, तुम्ही बरोबर बोलताय. ठीक आहे, मी आता करतो. आणि ऐक जेठालाल, बापूजींच्या बाबतीत काही माहिती मिळाली तर मला नक्की सांगा प्लीज. हो, नक्की. ओके, थँक्यू मेहता साहेब. हो, ओके. मित्रांचे नंबर आहेत माझ्याकडे, तर मी फोन करतो. बाकीचे तू डायरीत नंबर बघून फोन कर. अरे जेठ्या, बोल कसा आहेस? मजेत. तुम्ही कसे आहात? अरे मी पण मजेत आहे, देवाचीच कृपा आहे. अरे वा, सरस. अच्छा काका, बापूजी तिकडे आले आहेत? नाही रे, 1 आठवडा झाला त्याचा काही फोनही नाहीये. हो, अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही, मी नंतर फोन करतो. बरं ऐक, हा, त्याला सांग, अरे एखादा फोन तरी करत जा म्हणावं. नाही, सांगेन ना, नक्की सांगेन. ओके. आणि दया कशी आहे? मजेत. मजेत. आणि टप्पू बाळ? टप्पू पण मजेत, मी पण मजेत, सगळे मजेत. ओके. आणि मॅच बघितलीस? नाही, मी मॅच नाही बघत. ओके. बरं, ठीक आहे.
नाही नाही काही झालं नाही आहे, पण असंच ते जरा काम होतं ना बापूजींशी. ओके ओके, थँक्यू. हा, काही पत्ता लागला? नाही, कोणाला काहीच माहिती नाहीये. ओहो, आता काय करायचं? टपूचे पप्पा, काल रात्री बापूजी रामजी काकांशी बोलत होते ना, तुम्ही त्यांना फोन करा ना, कदाचित त्यांना माहित असेल. हो हो, बरोबर आहे. वा वा दया वा. जेठा बाळा बोल, काय झालं रे? खूप दिवसानंतर कांती काकांची आठवण आली. माझा प्रिय मित्र चंपक भाई कसा आहे? हो, मजेत आहे मजेत आहे. अच्छा रामजी काका, काल तुम्ही बापूजींना फोन केला होता तेव्हा काय बोलणं झालं होतं बापूजींबरोबर? काल? अरे नाही रे नाही बाबा, काल काय खूप दिवस झाले चंपक सोबत माझं बोलणं झालंच नाहीये. काय? काल रात्री तुम्ही फोन केला नव्हता? नाही बाबा नाही. का? काय झालं? नाही, मला वाटलं तुम्ही फोन केला होता. काय नाही, ठीक आहे, मी नंतर फोन करतो. ओके. हॅलो. दया, रामजी काका तर म्हणतायत की काल रात्री त्यांनी फोनच नाही केला. तर मग बापूजींनी काल रात्री असं का सांगितलं की रामजी काकांचा फोन आहे? तेच तर. जर काल रामजी काकांनी फोन नाही केला तर मग बापूजी कोणाशी बोलत होते? याचा अर्थ बापूजी आपल्यापासून काहीतरी लपवतायत. बापूजी माझ्यापासून लपवतायत. अरे पैशांची नक्की अशी काय गरज पडली की त्यांनी माझ्याकडे नाही मागितले आणि या भिडेकडे मागितले? दया, आज बापूजींचा कोणाबरोबर वाद किंवा काही भांडण असं काही झालं होतं? नाही नाही टपूचे पप्पा, असं काही नाही झालं होतं. दुपारी जेवल्यानंतर बापूजी खाली फिरत होते ना, तेव्हा ते खुश वाटत होते. एक सांगू का, जर चुकीचं समजणार नसेल तर? बोला बोला. आज अब्दुल शॉपवर बापूजी क्रिकेटचा स्कोर विचारत होते. तर तुला काय बोलायचं आहे? बापूजी 1 लाख रुपये घेऊन स्टेडियम मध्ये मॅच बघायला गेले आहेत? नाही, मला म्हणायचं की असे लोक असतात ना जे मॅचच्या जिंकण्या हरण्यावर पैसे लावतात. तू परत सुरू झालास? नाही, मी बापूजींविषयी बोलत नाहीये. मी हे बोलतोय की असू शकते की बापूजींचा कोणी मित्र असेल ज्याने पैसे लावले असतील आणि त्यासाठी बापूजींनी पैसे घेतले असतील. बापूजींचा कोणताच मित्र असा नाही आहे. बापूजींचे सगळे मित्र संस्कारी आहेत. तुला काय बोलायचं आहे? बापूजींचे सगळे मित्र जुगारी आहेत? नाही, सगळे नाही. म्हणजे एखाद दुसरा कोणी जर. बापूजी अशा वाईट सवयी असलेल्यांना मित्र बनवतच नाहीत. जेठालाल, मित्र बनल्यानंतर पण कोणा मित्राला बाहेरून वाईट सवय लागू शकते ना. तर बापूजी जेव्हा माहिती होईल त्यावेळीच त्याच्याशी मैत्री कट करतील, तोडतील. समजलं? पण तरी ते स्कोर विचारत होते तर. अरे बाबा, तू का बापूजी आणि त्यांच्या मित्रांना सट्टेबाज बनवायचा प्रयत्न करतोय? काय बोलतोस बाबा जेठालाल? सॉरी बाबा, चूक झाली, विसरून जा. मी जे बोललो ते विसरून जा. भिडे अंकल, आजोबा कधीच कोणतं चुकीचं काम करू शकत नाहीत आणि आजोबांनी पैसे चांगल्या कामासाठीच घेतले असणार. कळलं बाबा, कळलं मला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मेहता साहेबांचा फोन. हा मेहता साहेब बोला. काय झालं जेठालाल? बापूजींचा पत्ता लागला? नाही मेहता साहेब, ते कोणत्याही मित्राकडे नाही आहेत. आणि एक गोष्ट मेहता साहेब, काल रात्री एक फोन आला होता. तर मी बापूजींना तेव्हा विचारलं की बापूजी कोणाचा फोन आहे, तर त्यांनी मला सांगितलं की रामजी काकांचा फोन आहे. पण आता मी रामजी काकांना फोन केला तर ते मला म्हणाले की नाही, मी काल रात्री फोन केलाच नाही. मी तर खूप दिवसांपासून त्यांच्याशी बोललोच नाही आहे. अच्छा, याचा अर्थ असा झाला जेठालाल की मला असं वाटतं की बापूजी तुझ्यापासून लपवतायत. हो मेहता साहेब, मला पण असंच वाटतंय. कारण की बापूजी 4:30 वाजता गेले आहेत. आता 2-3 तास झाले पण अजूनपर्यंत परत नाही आले. मला खूप चिंता वाटते मेहता साहेब. जेठालाल, गोष्ट खूप गंभीर आहे, म्हणून आता वाट बघता कामा नये. आणि मला वाटतं वाट बघण्याऐवजी आता पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. एक काम करूया, मी ऑफिस मधून सरळ निघतो, सोडीला फोन करतो म्हणजे तो पोहोचेल आणि तू खाली भेट, म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट करायला एकत्र जाऊ. ओके? ठीक आहे मेहता साहेब.